स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. हे ऐकून विराज त्यांच्याकडे पाहत उपरोधिकपणे म्हणाला, खरंच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही? मिस्टर सिन्हा थोडे घाबरले, पण स्वतःला सावरत म्हणाले, हो, मला खरंच काहीच माहिती नाही. तेव्हा विराज पुन्हा म्हणाला, आणखी किती नाटकं बाकी आहेत तुमची? हे ऐकून ते मिस्टर सिन्हा म्हणाले, बेटा, तू हे काय बोलतोयस? तुला माहिती आहे ना, मी तुझी आणि माझ्या मुलीची किती काळजी करतो. विराजने त्यांच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि पुढे म्हणाला, हो, मला सगळं माहिती आहे. दिवसभर तुम्ही माझ्याबद्दलच विचार करत असता आणि तुमच्या मुलीला देखील हेच शिकवत असता की विराजला आपल्या जाळ्यात कसं अडकवायचं. तुमच्या दोघा बापलेकीची हीच प्लॅनिंग सुरू होती ना? हे ऐकताच मिस्टर सिन्हाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तिथेच विराजची आई हे सगळं ऐकून रागाने म्हणाली, विराज, हे काय बोलतोयस तू? मोठ्यांशी कसं बोलायचं हे विसरलास का? त्यावर विराज आपल्या आईकडे पाहत म्हणाला, मॉम, तुम्ही खूप भोळ्या आहात. कुणीही तुम्हाला 2 मिनिटात फसवू शकतं आणि तुम्ही लगेच त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता. या माणसाच्या गोड बोलण्याला तुम्ही भुललात आणि सत्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ राहिलात. हे ऐकून त्याची आई म्हणाली, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे भाऊसाहेब खोटं बोलत आहेत असं म्हणायचंय का? तेवढ्यात मिस्टर सिन्हा मध्येच म्हणाले, पहा ना बहीणजी, मला वाटतं विराजचा मूड सध्या ठीक नाही. मी नंतर तुमच्याशी बोलतो. मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते आहे. ती नेमकी कुठे आहे हे शोधायचा प्रयत्न करतो. असं म्हणत ते उठू लागले. पण तेवढ्यात विराज मोठ्या आवाजात म्हणाला, काही फायदा नाही, कारण आता तुम्हाला तुमची मुलगी कधीच भेटणार नाही. हे ऐकताच मिस्टर सिन्हा घाबरले आणि विराजकडे पाहू लागले. विराजची आई घाबरत म्हणाली, तू काय बोलतोयस बेटा? आणि असं का बोलतोयस? विराजने आधी आपल्या आईकडे एक कटाक्ष टाकला आणि मग मिस्टर सिन्हांकडे पाहत म्हणाला, तुम्ही कितीदा प्रयत्न करा, आकाश पाताळ एक करा, पण आता तुम्हाला तुमची मुलगी सापडणार नाही. हे ऐकून मिस्टर सिन्हांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी मूठ आवळत स्वतःचा राग आवरला आणि म्हणाले, तुला नेमकं काय म्हणायचं आहे विराज? स्पष्ट सांग. त्यावर विराज थंड आवाजात म्हणाला, स्पष्ट सांगतो. तुमच्या मुलीला तिच्या कर्माची शिक्षा मी दिली आहे. हे ऐकून मिस्टर सिन्हा हादरले, पण स्वतःला आवरत म्हणाले, माझ्या मुलीने अशी कोणती चूक केली की तू तिला शिक्षा देण्याबद्दल बोलतोयस? त्यावर विराज उपहासाने टाळी वाजवत म्हणाला, तिने काय चूक केली? वा! मिस्टर सिन्हा आतून घाबरले होते, पण चेहऱ्यावर ते दिसू दिलं नाही. तेवढ्यात विराजची आई म्हणाली, बेटा, जे काही आहे ते स्पष्ट सांग. गोल गोल बोलण्याची गरज नाही. तिथे त्याची आजी, आजोबा आणि वडीलही शांतपणे बसून सगळं ऐकत होते. विराजचे वडील परिस्थिती पाहत आपल्या पत्नीला शांत करत म्हणाले, प्लीज तुम्ही शांत राहा. विराज जे करतोय ते त्याला करू द्या. त्यांच्या इशाऱ्यानंतर तीही शांत झाली. विराज अचानक उठला आणि मिस्टर सिन्हांच्या जवळ जाऊन त्यांना कॉलर पकडत रागाने म्हणाला, काय प्लॅनिंग केली होती तुम्ही दोघांनी? मला तुमच्या जाळ्यात अडकवायचं होतं ना? माझी पूर्ण प्रॉपर्टी हडप करायची होती ना? तुमची मुलगी इथे राज्य करायला आली होती. तिने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. माझ्या बहिणीला अशा अवस्थेत पोहोचवलं की ती अनेक वर्षांपासून कोमामध्ये आहे. माझी पत्नी आलियाला माझ्यापासून दूर केलं. तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला. त्या रोनिकाने काय काय केलं नाही. आणि तुम्ही म्हणता तुम्हाला काहीच माहिती नाही? या सगळ्या मागचा खरा मास्टर माइंड तर तुम्हीच होता, मिस्टर सिन्हा. हे ऐकताच मिस्टर सिन्हा हादरले. त्यांनी मोठ्या डोळ्यांनी विराजकडे पाहिलं आणि म्हणाले, काय फालतूपणा करतोयस तू? वाटतं काहीतरी नशा करून आला आहेस. त्यावर विराज संतापाने म्हणाला, वाह, म्हणजे मी सत्य बोललो तर मी नशेत आहे. खूप चांगली चाल खेळली होती तुम्ही दोघांनी. इतके वर्ष आम्हा सगळ्यांना मूर्ख बनवलं. रोनिका इतकी चांगली असल्याचं नाटक करत होती, जणू ती माझी
खूप काळजी करते, पण मला तिच्या हालचाली आधीपासूनच समजल्या होत्या, कारण तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी ओळखायला शिकलो होतो. पण मी तिच्यासमोर मुद्दाम निरागस असल्याचा अभिनय करत होतो, कारण मला तिचं खरं रूप जाणून घ्यायचं होतं. मला हेही माहिती होतं की ती माझ्या पाण्यात काहीतरी मिसळायची, ज्यामुळे मी सगळं विसरून जावं. माझी इच्छा होती की ते पाणी मी पिऊ नये, पण मी मुद्दाम काहीच करत नाही. असा आव आणून ते पाणी पित होते, कारण मला बाकीच्यांना कारण मला रोनिकाला माझ्यावर संशयाला येऊ द्यायचा नव्हता. कुठेतरी मला माझ्या पत्नीची खूप काळजी वाटत होती. मला भीती होती की आलियाचं अपहरणही तिनेच केलं असावं. आलिया तिच्याच निगराणीखाली आहे म्हणून मी सगळं सहन करत होतो आणि माझ्या कुटुंबाला सहन करू देत होतो. पण आता नाही, कारण आता मला कळलं आहे की माझी पत्नी कुठे आहे आणि ती आता माझ्या सोबत आहे. हे ऐकताच मिस्टर सिन्हांच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले. तेवढ्यात विराजने असं काही सांगितलं की सगळेच हैराण झाले. मिस्टर सिन्हा म्हणाले, काय बोलतोयस तू? तुझी पत्नी तर मेली होती ना? विराज त्यांच्या दिशेने पाहत म्हणाला, प्रयत्न तर तुम्ही खूप केले होते, पण दुर्दैवानं माझं नशीब तुमच्या प्रयत्नांपेक्षा मोठं निघालं. विराजची आईही हे सगळं ऐकत होती. ती आश्चर्याने म्हणाली, विराज, तू नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतोयस? आलिया कुठे आहे? विराज समोर बोट दाखवत म्हणाला, ती बघा, तुमची सून आलिया. सगळ्यांनी समोर पाहिलं, जिथून आलिया आणि तिची दोन्ही लहान मुलं एकत्र चालत येत होती. जशी विराजच्या आईची नजर आलिया आणि त्या दोन गोंडस मुलांवर पडली, तसं तिच्या ओठांवर हसू उमटलं आणि डोळ्यात चमक आली. ती लगेच पुढे गेली. आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विराजची आई तिच्या जवळ पोहोचली आणि तिचे अश्रू पुसत प्रेमाने म्हणाली, बाळा, तू का रडतेस? आलिया डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, मी तर फक्त. तेवढ्यात विराजची आई म्हणाली, बस बाळा, मला सगळं समजलं आहे. त्या रोनिकाने आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी काय काय केलं आहे हे आता मला कळलं आहे. आता मला त्या मुलीचा तिरस्कार वाटतो. हे म्हणत तिने आलियाला मिठीत घेतलं आणि प्रेमाने म्हणाले, तुला माहिती नाही आम्ही तुला किती मिस करत होतो. आलिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्याने म्हणाली, तुम्ही माझ्यावर रागावले नाही ना? हे ऐकताच विराजची आई लगेच म्हणाली, नाही ग बाळा, उलट माफी तर मला मागायला हवी. मी तुझ्यावर रागवणार तरी का? तुझ्यासोबत काय काय घडलं आणि तू किती दुःख सहन केलं हे आता मला सगळं समजलं आहे. त्यामुळे तुला माफी मागायची अजिबात गरज नाही. हे ऐकताच आलियाच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. विराजची आई तिच्या अश्रू पुसत म्हणाली, नाही बाळा, आता आणखी नाही. आता तू एकही अश्रू ढाळणार नाहीस. आपण सगळे पुन्हा आधीसारखे आनंदी राहूया. हे ऐकून आलियाच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. आलियासोबतच उभी असलेली तिची दोन्ही मुलं मोठ्या गोल डोळ्यांनी सगळ्यांकडे उत्सुकतेने पाहत होती. ते पाहून विराजची आई खाली बसली आणि हसत म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? तेव्हा कृष आणि तृष दोघांनीही मान हलवत उत्तर दिलं, हो, आम्हाला माहीत आहे. ती हसत विचारलं, मग सांगा बरं मी कोण? दोघंही एकत्र म्हणाले, तुम्ही आमच्या आजी आहात. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. ती प्रेमाने विचारू लागली, तुम्हाला कसं कळलं की मी तुमची आजी आहे? दोघांनी आलियाकडे बोट दाखवत उत्तर दिलं, मम्माने आम्हाला सगळ्यांबद्दल सांगितलं आहे. हे ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांचा चेहऱ्यावर आनंद उमटला. दोघं मग विराजच्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, हे आमचे आजोबा आहेत. नंतर मोठ्या आजोबा आजींकडे बोट दाखवत म्हणाले, हे आमचे मोठे आजोबा आणि ही आमची मोठी आजी आहेत आणि आमची एक आत्या पण आहे. हे ऐकून सगळे हसू लागले. सगळे मनात विचार करू लागले की आलिया कितीही दूर असली तरी ती आपल्या कुटुंबाला कधीच विसरली नव्हती. तिने मुलांना सगळ्यांबद्दल सांगितलं होतं. आजोबांनी लगेच कृषला मिठीत घेत प्रेमाने म्हटलं, अरे माझा छोटा शहजादा, आणि त्याला घट्ट छातीशी धरून घेतलं.
तर आजींनी तृषला मिठीत घेतलं. विराजची आई आपल्या नातवांसह खेळू लागली. असं वाटत होतं जणू घरात पुन्हा आनंद परतला होता. चारही बाजूंना त्या दोन्ही मुलांच्या खळखळून हसण्याचा आवाज घुमत होता. तो ऐकून विराजच्या आईच्या चेहऱ्यावर मोठं समाधान दिसत होतं. विराजचे वडीलही हे सगळं पाहून भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, कितीतरी दिवसांनी आपल्या घरात पुन्हा आनंद परतला आहे. चारही बाजूंना त्या दोन्ही मुलांच्या खळखळून हसण्याचा आवाज घुमत होता. तो ऐकून विराजच्या आईच्या चेहऱ्यावर मोठं समाधान दिसत होतं. विराजचे वडीलही हे सगळं पाहून भावूक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, कितीतरी दिवसांनी आपल्या घरात पुन्हा आनंद परतला आहे. तेव्हा आजोबा आजी म्हणाले, हो खरंच, कित्येक वर्षांनी घरात आनंद परत आला आहे. या मुलांच्या किलबिलाटाने घर पुन्हा जिवंत झालं आहे. आम्हाला तर वाटत होतं की आयुष्य संपून जाईल, पण पुन्हा आनंद पाहायला मिळणार नाही. हे ऐकून विराजचे वडील पुन्हा म्हणाले, पप्पा, असं कधीही बोलू नका. तेवढ्यात बाजूला बसलेला विराज म्हणाला, हो दादाजी, असं अजिबात विचार करू नका. बघा ना, खूप लवकर पंखुडीही बरी होईल. तेव्हा आलियाला अचानक पंखुडीची आठवण आली आणि तिने विराजला विचारलं, पंखुडी कुठे आहे? विराज म्हणाला, ती सध्या तुषारसोबत उपचारासाठी बाहेर गेली आहे. आलिया लगेचच काळजीने म्हणाली, म्हणजे अजून काही सुधारणा झाली नाही का? विराजने नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, नाही, पण यावेळी आशा आहे की एखादा चमत्कार होईल. हे ऐकून आलिया हलकसं हसत म्हणाली, हो नक्कीच, पंखुडी लवकर बरी होईल. विराजचे मॉम आणि डॅड म्हणाले, हो, यावेळी आम्हालाही वाटतंय की तुषार पंखुडीला सुखरूप घेऊन येईल. सगळेजण खूप आनंदात होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू खुललं होतं. आजोबा कृष आणि तृषसोबत बॉल खेळत होते. त्यांना पाहून असं वाटत होतं की त्यांचं तरुणपण पुन्हा परत आलं आहे. आजीही त्यांच्यासोबत धावत होती. विराजची मॉम त्यांच्या मागे जेवण घेऊन धावत होती. हे सगळं पाहून आलिया हलकेच हसली, पण तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. ती मनातच म्हणाली, याच क्षणांसाठी तर मी इतकी तडफडत होते आणि माझ्या मुलांनाही या प्रेमाची किती उणीव भासली होती. तेवढ्यात विराजने मागून तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, काय झालं वायफी? काय विचार करतेस? आलिया हलकसं हसत म्हणाली, काही नाही, फक्त असे क्षण पाहण्यासाठी खूप दिवस वाट पाहत होते. त्यावर विराज हसत म्हणाला, मलाही खूप आनंद होत आहे. पण लगेचच तो चेहरा पाडत म्हणाला, पण मी तुझ्यावर नाराज आहे. हे ऐकताच आलिया चकित झाली. भुवया उंचावत ती म्हणाली, का? तुम्ही माझ्यावर का नाराज आहात? विराज काहीही न बोलता तोंड फुगवून थेट रूमकडे निघून गेला. हे पाहून आलियाला थोडं विचित्र वाटलं. ती डोकं हलवत स्वतःशीच म्हणाली, हे पण ना कायम ड्रामे करत असतात. ती पुन्हा मुलांकडे पाहू लागली, पण बराच वेळ झाला तरी विराज परत आला नाही. म्हणून तिने इकडे तिकडे नजर टाकली. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. मग ती हळूच चोर पावलांनी रूमकडे गेली. रूममध्ये जाऊन पाहते तर विराज चेहरा फुगवून खुर्चीवर बसला होता. ते पाहून आलियाच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. ती मनात म्हणाली, हे ना मुलांपेक्षाही जास्त लहान मुलांसारखं वागतात.
कोण म्हणेल यांना 2 मोठी मुलं आहेत. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, अखेर काय झाले? तुम्ही माझ्यावर नाराज का आहात? विराज लगेच म्हणाला, जा इथून, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. असं म्हणत तो खुर्चीतून उठून बेडवर जाऊन बसला. हे पाहून आलिया आश्चर्याने म्हणाली, अरे देवा, आता मी काय केलं? ती लगेच त्याच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली, सांगा ना, एवढं का रागवलात? तेव्हा विराज नाराजीने म्हणाला, तू मुलांना सगळ्यांबद्दल सांगितलंस, पण माझ्याबद्दल का नाही सांगितलं? म्हणूनच तर ते मला ओळखत नव्हते आणि अंकल अंकल म्हणत होते. हे ऐकताच आलियाने नजर खाली केली. ती काहीच बोलू शकली नाही. तिचं शांत राहणं पाहून विराज पुन्हा म्हणाला, खरंच तू मुलांना माझ्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतंस ना? आलियाने ओठ चावत हळूच नकारार्थी मान हलवली. हे पाहून विराजला राग आला. तो म्हणाला, म्हणजे तू त्यांना काय सांगणार होतीस की त्यांचा बाबा तो निखिल आहे? हे ऐकून आलियाचे डोळे मोठे झाले. ती पटकन म्हणाली, नाही, असं असतं तर मी त्यांना त्यालाच डॅडा म्हणायला सांगितलं असतं. विराज पुन्हा म्हणाला, मग माझ्याबद्दल का नाही सांगितलं? आलियाने त्याचे हात हातात घेत म्हणाली, कारण मी तुमच्यावर नाराज होते, समजलं? असं बोलून ती उठून जाणार इतक्यात विराजने झटक्यात तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं. त्यामुळे आलिया थेट त्याच्या मांडीवर येऊन पडली. ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. विराज खोडकरपणे म्हणाला, असं काय बघतेस वायफी? हे काही नवीन नाही आणि तू जे चूक केली आहेस त्याची शिक्षा तर मिळणारच. आलिया लगेच म्हणाली, मी काही चूक केली नाही. चूक तुमची होती. तुम्हीच मला दुखावलं होतं. विराज तोंड वाकडं करत म्हणाला, माझी काही चूक नव्हती. तुझा गैरसमज झाला होता. माझ्या आणि रोनिकामध्ये तसं काही नव्हतंच. हे ऐकताच आलिया रागाने म्हणाली, त्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं म्हणत तिने विराजचा कॉलर पकडला. त्यावर विराज हसत म्हणाला, वा, माझी वाईफ दिवसेंदिवस खूप धाडसी होत चालली आहे. खरंच या 5 वर्षात तू खूप बदलली आहेस. आलिया शांतपणे म्हणाली, मी कायम भित्र्या आणि भोळ्या मुलीसारखी राहिली असते का? मला पुढे जायचं होतं आणि जर मी अशीच घाबरत राहिले असते तर आपल्या मुलांना कसं वाढवलं असतं? विराज तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाला, आता मलाही पाहायचं आहे की माझी वाईफ किती धाडसी आहे. त्याच्या बोलण्यामागचा अर्थ आलियाला लगेच समजला. ती पटकन त्याच्या मांडीवरून उठली आणि म्हणाली, बिलकुल नाही, मी जाते आता. असं म्हणत ती तिथून निघून जाऊ लागली. तेवढ्यात विराजने पुन्हा तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढलं आणि म्हणाला, अजिबात नाही, यावेळी तर मी तुला इतक्यात जाऊ देणार नाही. आधी तुला शिक्षा देईन, मगच तू जाऊ शकशील. हे ऐकताच आलियाचे डोळे मोठे झाले. त्याच क्षणी विराजने तिला हलकेच बेडवर पाडलं आणि स्वतः तिच्या जवळ आला. आलिया फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिला काही समजण्याआधीच विराजने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्या अचानक झालेल्या स्पर्शाने आलिया पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. हा क्षण तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होता. दुसरीकडे विराज मात्र तिच्या जवळ असल्यामुळे खूप आनंदी होता. तो तिच्यावरच आपलं प्रेम त्या अलगद आणि भावूक चुंबनातून व्यक्त करत होता. रात्रीच्या वेळी सगळेजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि आजी आजोबा आपल्या पतवंडाकडे पाहून खूप खुश होते.
कृष आणि तृषही आपल्या संपूर्ण कुटुंबाला भेटून आनंदात होते आणि हसत खेळत जेवत होते. विराज आणि आलियाच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. मात्र आलिया विराजकडे पाहायलाच तयार नव्हती, कारण तिला खूप लाज वाटत होती. जेव्हा जेव्हा ती त्याच्याकडे पाहायची तेव्हा तो भुवया उंचावून तिला चिडवत असल्यासारखा हसायचा. काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग आठवून तिचा चेहरा लाल झाला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे नीट पाहूही शकत नव्हती. जेवणात सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. कृष आणि तृष तर आपले आवडते पदार्थ पाहून खूपच आनंदी झाले होते आणि मजेत जेवत होते. आलिया आपल्या दोन्ही मुलांकडे पाहत प्रेमाने म्हणाली, बाळांनो, आरामात खा, काही घाई नाहीये, जेवण कुठे पळून जात नाही. कृष आणि तृष तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, ओके मम्मा. विराजचे आईवडील आपल्या नातवांकडे पाहून खूप आनंदी झाले होते. कृष आणि तृष इतके गोड होते की ते सहज कोणाचंही मन जिंकू शकत होते. काहीच दिवसात ते सगळ्यांचे लाडके बनले होते. थोड्या वेळाने सगळेजण जेवण करून हॉलमध्ये येऊन बसले. सगळे निवांत सोफ्यावर बसले होते. एक मेड फळ कापून घेऊन आली आणि मग सगळेजण गप्पा मारत फळ खात होते. याचवेळी विराज आलियाच्या शेजारी बसून तिला मुद्दाम त्रास देत होता. तो हळूच आपला हात तिच्या कमरेभोवती नेत तिला चिमट्या काढू लागला. आलिया त्याच्याकडे रागाने पाहत त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण विराज काही तिला सोडायला तयार नव्हता. तिला चिरवण्याची एक संधीही तो सोडत नव्हता. आलियाला एकीकडे लाजही वाटत होती की आणि दुसरीकडे रागही येत होता. पण सगळ्यांसमोर ती काही बोलू शकत नव्हती. त्यामुळे ते शांतपणे बसून राहिली. दुसरीकडे कृष आणि तृष मस्ती करण्यात मग्न होते. थोड्या वेळाने दोघे थकले तेव्हा आलिया म्हणाली, खूप उशीर झाला आहे बाळांनो, चला आता झोपायला जा. तेवढ्यात विराजची आई म्हणाली, या दोघांचं ॲडमिशन झालं का ग आलिया बेटा? आलिया त्यांच्याकडे पाहत म्हणाली, हो मॉम, ॲडमिशन झालं आहे, पण इथे नाही. त्यावर विराज लगेच म्हणाला, डोंट वरी वायफी, मी दोघांचं ट्रान्सफर करून घेईन, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्याचं बोलणं ऐकून आलिया हलकेच हसली. विराजची आई ही हसत म्हणाली, हो हो, का नाही. त्या दोन्ही मुलांच्या गालांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, चला बाळांनो, आता झोपायला जा, खूप रात्र झाली आहे. कृष आणि तृषही आपल्या आजी आजोबांकडे पाहून हसत म्हणाले, ओके दादाजी, ओके दादीजी, आता आम्हाला झोप येते. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना गुड नाईट म्हटलं आणि सगळ्यांनीही त्यांना प्रेमाने गुड नाईट केलं. मग आलिया आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रूमकडे निघून गेली आणि काही वेळाने विराजही तिथे पोहोचला. आलिया प्रेमाने आपल्या दोन्ही मुलांना झोपवत होती. विराजने त्यांच्यासाठी खास वेगळी रूम तयार करून घेतली होती. ती रूम खूप सुंदर होती आणि मुलांच्या गरजेनुसार सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या. मोठमोठे टेडी बिअर, खेळणी आणि रंगीबेरंगी सजावट पाहून ती रूम अजूनच आकर्षक दिसत होती. भिंतीवर सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि संपूर्ण खोलीत एक गोड आणि आनंदी वातावरण पसरलेलं होतं. तिथे भिंतीवर प्राण्यांची सुंदर चित्र काढलेली होती आणि छतावरही अशी सजावट केली होती की जणू रात्रीच्या आकाशात तारे चमकत आहेत. खोलीत एक मंद प्रकाश लागला होता, ज्यामुळे ती रूम आणखी सुंदर दिसत होती. आलिया आपल्या दोन्ही मुलांच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत त्यांना गोष्ट सांगत झोपवत होती. काही वेळातच दोन्ही मुलं शांतपणे झोपून गेली. आलिया काही वेळ आपल्या दोन्ही मुलांच्या जवळ बसून होती, कारण आता तिची सवयच झाली होती मुलांसोबत झोपायची. मुलांनाही त्यांच्या आईसोबत झोपायची सवय लागली होती. इतक्यात विराज खोलीत आला. त्यानं पाहिलं की आलिया दोन्ही मुलांना जवळ घेऊन गाढ झोपली आहे.
ते पाहून त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तो मनातच हसत म्हणाला, हे काही बरोबर नाही वायफी. तुला तर माझ्यासोबत झोपायचं आहे, काहीही झालं तरी. असं म्हणत त्याने हळूच कृषला एका बाजूला केलं आणि तृषलाही अलगद सरकवलं. मग तो पुढे आला आणि आलियाला अलगद आपल्या मिठीत उचललं. मुलांना व्यवस्थित झोपवून तो आलियाला घेऊन आपल्या रूममध्ये आला. आलिया इतकी गाढ झोपेत होती की तिला काहीच कळलं नाही. विराज आलियाकडे पाहत हलकसं हसला आणि मनात म्हणाला, वायफी, तू अजूनही बदलली नाहीस. आधीसारखीच निर्धास्त झोपतेस, म्हणूनच मी याचा फायदा घेतो. तो तिला अलगद बेडवर झोपवतो आणि तिच्या शेजारी येऊन पडतो. मग टेबलवरचा रिमोट उचलून रूमची लाईट बंद करतो. लाईट बंद होताच त्याने आलियाला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, गुड नाईट वायफी. तुला माहिती आहे ना, मी या क्षणासाठी किती आतुर होतो. असं म्हणत तो तिच्या कपाळावर आणि गालांवर हलकेच किस करू लागला. झोपेत असलेली आलिया त्याच्या स्पर्शांमुळे हलकेच कसमसली आणि नकळत चेहऱ्यावर वेगवेगळे भाव आणू लागली. ते पाहून विराज हसू लागला. तो हसत म्हणाला, तू अजूनही तशीच आहेस, अगदी लहान मुलांसारखी. असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतलं. सुरुवातीला तो फक्त हलकासा स्पर्श करू इच्छित होता, पण तिच्या मऊ ओठांचा स्पर्श आणि जवळीक त्याला अधिकच भावली. नकळत त्यांचं प्रेम अधिक गहिरं होत गेलं. आलिया झोपेतच होती, पण तिच्या मनाला त्याचा स्पर्श ओळखीचा वाटत होता. काही क्षण ती हलकेच कसमसत राहिली, पण नंतर तीही त्या प्रेमळ क्षणात हरवून गेली. तिच्या प्रतिसादामुळे विराज अधिक आनंदी झाला. त्याने तिचे हात अलगद सोडले आणि काही क्षणातच तिचे हात त्याच्या केसांत गुंतले. खूप वर्षानंतर ते दोघं पुन्हा एकमेकांच्या इतके जवळ आले होते. आधी भेट झाली होतीच, पण त्या जुन्या आठवणींनी भरलेल्या खोलीत पुन्हा एकत्र असे क्षण जगणं त्यांच्यासाठी खूप खास होतं. विराज आणि आलिया दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले होते. त्यांच्या प्रेमातला तो गोडवा आणि ती ओढ आणि एकमेकांसाठीचं प्रेम त्या क्षणांना अधिक सुंदर बनवत होतं. बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत राहून आपल्या प्रेमाची जाणीव एकमेकांना करून देत राहिले आणि शेवटी त्या सुंदर प्रेमळ रात्री पूर्णपणे हरवून गेले. या क्षणी त्या दोघांच्या प्रेमाचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. त्यांच्या हलक्या सुस्काऱ्या आणि कुजबुजीने पूर्ण रूम भारून गेली. आज दोघांनाही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून जायचं होतं. वेळेसोबत त्यांचं प्रेम आणखी वाढत चाललं होतं आणि खोलीतील वातावरण अधिकच भावूक होत होतं. दोघेही आपल्या प्रेमाची जाणीव एकमेकांना करून देत पूर्णपणे एकमेकात हरवून गेले होते. बाहेरचं वातावरण मात्र पूर्ण वेगळं होतं. सगळीकडे थंडीचं वातावरण पसरलं होतं आणि आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. काही वेळातच मोठ्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला, तर दुसरीकडे त्या खोलीत एक वेगळीच ऊब पसरली होती. त्यांच्या प्रेमाची चाहूल संपूर्ण वातावरणात जाणवत होती. बाहेर थंडावा होता, पण रूममध्ये त्यांच्या जवळकीची ऊब भरून राहिली होती. दोघेही थकून एकमेकांच्या मिठीत कधी झोपून गेले त्यांनाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठून नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर जमले होते. आलियाला मात्र थोडा उशिराने जाग आली, कारण विराजने तिला पूर्ण रात्र झोपूच दिलं नव्हतं. विराज मात्र आधीच उठला होता आणि खूपच फ्रेश व एनर्जेटिक दिसत होता. त्याला पाहून कुणालाही वाटलं नसतं की तो रात्रभर जागा होता. सकाळी उठताच तो जिमला गेला आणि परत आल्यावर थेट आपल्या रूममधील वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने शॉवर घेऊन तो बाहेर आला. त्याने कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता. त्याची नजर बेडवर गाढ झोपलेल्या आलियावर गेली आणि तिच्याकडे पाहताच त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तो हसत तिच्या जवळ जात म्हणाला, वायफी, गुड मॉर्निंग. आता उठ ना. पण आलिया अजूनही शांतपणे झोपली होती. ती उठण्याच्या मूडमध्ये अजिबात दिसत नव्हती. विराज तिच्या जवळ झुकला, पण ती किंचितही हलली नाही. तो पुन्हा हळू आवाजात म्हणाला,
वायफी गुड मॉर्निंग. तरीही ती उठली नाही. मग विराजने आपले ओले केस तिच्या चेहऱ्याजवळ नेले आणि मुद्दाम केस हलवत तिच्या गालावर पाण्याचे थेंब बुडवू लागला. त्यामुळे आलिया झोपेतच कूस बदलू लागली. तिच्या भुवया थोड्या वक्र झाल्या आणि ती चेहऱ्यावरचे पाण्याचे थेंब हटवण्याचा प्रयत्न करू लागली. पण विराज मात्र पुन्हा पुन्हा तिच्यावर पाणी उडवत होता. शेवटी आलियाने डोळे उघडले आणि पाहिलं तर विराज तिच्या अगदी जवळ झुकला होता. ते पाहून ती क्षणभर दचकली. लगेचच तिने स्वतःला बेडशीटमध्ये गुंडाळून घेतलं. ते पाहून विराज हलकसं हसला. त्याने बेडशीटवरूनच तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, वायफी, आता एवढं लाजायचं काय? मी तुला आधीही कितीतरी वेळा पाहिलंय. हे ऐकताच आलियाचा चेहरा लाजेने पूर्ण लाल झाला. ती लाजतच होती, पण चेहऱ्यावर नकली राग आणत तिने मुठीने त्याच्या छातीवर हलकसं मारत म्हटलं, ए बेशरम, सकाळ झाली नाही आणि तुमची मस्ती सुरू झाली. तिचं बोलणं ऐकून विराजच्या ओठांवर खट्याळ हास्य उमटलं. तो म्हणाला, काय करू वायफी, तुला पाहिलं की माझ्यातली शैतानी आपोआप जागी होते. हे ऐकून आलिया मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. विराज हसत म्हणाला, चल आता उठ, सकाळ झाली आहे. त्यावर आलिया लगेच म्हणाली, तुम्ही मला रात्रभर झोपूच दिलं नाही, मग मी कशी उठू? मला अजून थोडा वेळ झोपायचं आहे. असं म्हणत ती दुसऱ्या बाजूला वळून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्या अवस्थेत तिची पाठ स्पष्ट दिसत होती. विराज तिच्याकडे पाहत हलकसं हसला आणि तिच्या जवळ झुकत म्हणाला, ओके वायफी, जर तुला खरंच झोपायचं असेल तर ठीक आहे. असं म्हणत तोही पुन्हा बेडशीटमध्ये शिरू लागला. पण ते जाणवताच आलिया पटकन उठून बसली आणि घाईघाईने म्हणाली, नो नो नो, आधीच माझं पूर्ण अंग दुखतंय, मी पुन्हा काहीही सहन करू शकत नाही. हे ऐकून विराज हलकसं हसला आणि म्हणाला, अच्छा, मला तर अजूनही तू हवी आहेस. त्यांचं बोलणं ऐकताच आलियाचे डोळे मोठे झाले. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू इतकी बेशरम आहेस? असं म्हणत ती दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण विराजने पुन्हा तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याजवळ ओढलं आणि ती थेट त्याच्या अंगावर येऊन पडली. विराजने तिचे केस अलगद कानामागे सारले आणि तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, वायफी, आता अशी निघून जाण्याची परवानगी नाही. आलिया विचार करू लागली की आता मी काय करू, स्वतःला कसं वाचवू. तेवढ्यात विराज म्हणाला, तुझ्या छोट्याशा डोक्याला जास्त ताण देण्याची काही गरज नाही, कारण माझ्यासमोर तू तुझी स्मार्टनेस दाखवू शकत नाहीस. हे म्हणत त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो तिला उत्कटतेने किस करू लागला. आलिया स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण विराजने तिला सोडलं नाही. उलट त्याने तिच्या भोवतीची पकड अजून घट्ट केली आणि तिच्या ओठांवर वेड्यासारखा प्रेमाचा वर्षाव करू लागला. काही वेळाने आलियाही त्याच्या प्रेमात हरवून गेली आणि दोघंही एकमेकांना मनापासून किस करू लागले. बऱ्याच वेळानंतर विराजने आलियाला सोडलं. तेव्हा ती खोल श्वास घेत त्याच्याकडे रागाने पाहू लागली. विराजच्या ओठांवर हलकसं मिश्किल हसू होतं. तो हसत म्हणाला, अगेन गुड मॉर्निंग वायफी. आलिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, यू. हे म्हणत ती उठू लागली. पण विराजने तिला पुन्हा स्वतःकडे ओढत म्हटलं, असं नाही, आधी मला गुड मॉर्निंग म्हण. आलिया तोंड वाकडं करत म्हणाली, ओके गुड मॉर्निंग. हे बोलून ती पटकन बेडवरून उठली, स्लीपर घातले आणि सरळ वॉशरूमकडे पळाली.
हे पाहून विराजला हसू आलं. तो स्वतःशीच हसत म्हणाला, तुला अजूनही माहीत नाही तू माझ्यासाठी काय आहेस. दिवसेंदिवस मी तुझ्यासाठी वेडा होत चाललो आहे. मला तुझ्यापासून एक क्षणही दूर राहायचं नाही. या 5 वर्षात जी अंतर निर्माण झाली ती मला आता पूर्णपणे मिटवायची आहेत. हे बोलताना त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती आणि ओठांवर हलकंसं समाधानाचं हास्य उमटलं होतं. जणू त्याच्या मनात खूप काही सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण बेडवर झोपलेल्या आलियाच्या चेहऱ्यावर पडली तशी ती हलकेच कूस बदलत डोळे उघडते. डोळे उघडताच तिची नजर शेजारी झोपलेल्या विराजवर जाते आणि क्षणभर ती आश्चर्यचकित होते, कारण विराज नेहमी तिच्या आधी उठायचा, पण आज तो अजूनही शांत झोपला होता. ती मनातच विचार करू लागली, बहुतेक काल रात्री खूप उशिरा झोपला असेल. आलिया त्याच्याकडे एकटक पाहत होती. झोपेत विराज अगदी एखाद्या निरागस मुलासारखा दिसत होता. ती हळू आवाजात म्हणाली, कितीतरी वर्षांनंतर सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा पाहायला मिळाला. तुम्ही खूप छान दिसत आहात. या क्षणासाठी मी किती तडफडले आहे हे मी सांगूही शकत नाही. हे बोलताना तिचे डोळे पाणावले. ती हळूच पुढे झुकली आणि विराजच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. त्यानंतर डोळ्यातले अश्रू पुसत ती उठू लागली. तेवढ्यात विराजने तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं. त्यामुळे आलिया थेट त्याच्या अंगावर जाऊन पडली. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांच्या डोळ्यातलं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होतं. विराज तिच्या गालावर आलेल्या केसांची बट अलगद कानामागे सारत म्हणाला, माहितीये वायफी, मी सुद्धा या क्षणासाठी खूप तडफडलो आहे. प्रत्येक रात्र फक्त तुझाच विचार करत झोपायचो. हे ऐकून आलियाच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तेवढ्यात विराज पुढे झुकला आणि तिच्या ओठांवर हलकं चुंबन दिलं. तिच्या गालांवरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला, गुड मॉर्निंग वायफी. आलियानेही प्रेमाने त्याच्या ओठांवर किस करत उत्तर दिलं, गुड मॉर्निंग हबी. इतक्यात विराजने तिला एका झटक्यात आपल्या कुशीत उचलून घेतलं. आलिया आश्चर्याने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. विराज मात्र चेहऱ्यावर खट्याळ हसू ठेवून डोळ्यांनीच तिला इशारा करत होता. त्याचा अर्थ समजताच आलिया लाजून गेली आणि आपला चेहरा विराजच्या छातीत लपवून बसली. विराज तिला कुशीत घेऊन थेट वॉशरूममध्ये निघून गेला. काही वेळाने सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमले. आलियाने कृष आणि तृषला तयार करून आणलं होतं. दोघंही धावत जाऊन आपल्या मोठ्या आजोबा आजी आणि आजोबा आजींना गोड आवाजात गुड मॉर्निंग म्हणाले. त्यांच्या गोड आवाजाने संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं. त्यांचा आवाज ऐकून विराजच्या आजोबांच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. ते प्रेमाने म्हणाले, गुड मॉर्निंग बच्चांनो. हे ऐकताच कृष आणि तृष धावत जाऊन त्यांच्या गालांवर गोड पप्पी देतात. त्यामुळे आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनच खुलून जातं. त्यानंतर दोघंही घरातल्या प्रत्येकाजवळ जाऊन त्यांच्या गालांवर किस करतात आणि सगळेही त्यांना प्रेमाने जवळ घेतात. त्यामुळे दोघांचे गाल अगदी लालबुंद होतात. दोघंही मोठं हसत आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात. त्यांच्यासाठी खास सुंदर खुर्च्या तयार करण्यात आल्या होत्या. त्या पाहून दोघंही खूप खुश होतात आणि टाळ्या वाजवत खुर्चीवर बसतात. तेवढ्यात डायनिंग टेबलवर नाश्ता आणला जातो. आज सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, पण खास करून कृष आणि तृषच्या आवडीचे पदार्थ जास्त ठेवले होते. कृष आणि तृष दोघेही आपल्या आवडीचा नाश्ता पाहून एकमेकांकडे बघत हसू लागले. तेवढ्यात आलिया त्यांच्याकडे पाहत म्हणाली,
जास्त खाऊ नका हां, नाहीतर जास्त खाल्लं की तब्येत बिघडते. त्यावर कृष आणि तृष मजेशीर चेहरा करत म्हणाले, ओके मम्मा. हे ऐकून आलिया त्यांच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली, तुम्ही दोघे माझे चांगले मुलं आहात ना. हे ऐकताच दोघांनीही पटकन मान हलवली. मग आलियाने त्यांना नाश्ता करायला सांगितले. दोघेही आनंदाने नाश्ता करू लागले. घरातील सगळेजण आपापला नाश्ता करत होते. दादाजी आपल्या मोठ्या खुर्चीवर बसून संपूर्ण कुटुंबाला हसत खेळत पाहत होते आणि ते खूप आनंदी झाले होते. तेवढ्यात दादाजींनी दादीजींकडे पाहून डोळ्यांनी काहीतरी इशारा केला. दादाजींचा इशारा समजताच त्यांनी हलकेच मान डोलावली आणि सगळ्यांसमोर आपला घसा साफ करत म्हणाले, मी ठरवलं आहे की आपल्या घरात इतका मोठा आनंद झाला आहे तर ही खुशी सगळ्यांसोबत का नाही साजरी करायची. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तेवढ्यात विराजचे बाबा म्हणाले, पापा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यावर विराजचे दादाजी हसत म्हणाले, आपण अजून आपल्या नातू आणि सुनेच्या लग्नाची घोषणा केलेली नाही आणि आता तर आपल्या आनंदात अजून भर पडली आहे. आपल्याला 2 गोंडस पणतूही झाले आहेत. त्यामुळे ही खुशी मला सगळ्यांसोबत वाटायची आहे. हे ऐकताच विराजने हसत आलियाकडे पाहिलं. आलियाही हसत त्याच्याकडेच पाहत होती. तेवढ्यात विराजचे बाबा हसत म्हणाले, जसं तुम्हाला योग्य वाटेल बाबा. त्यावर दादाजी म्हणाले, ठीक आहे, मग लगेच पार्टीची तयारी सुरू करा. उद्याच पार्टी ठेवूया. हे ऐकून सगळेच खूप उत्साहित झाले. विराजची आई सगळ्यांकडे पाहत म्हणाली, मग ठीक आहे, आपण आजच सगळी शॉपिंग करून घेऊ. तेवढ्यात आलियाला पंखुडीची आठवण आली आणि ती थोडी उदास होत म्हणाली, दादाजी, पंखुडी इथे नाहीये. तिच्याशिवाय हे सगळं सेलिब्रेशन मला अजिबात चांगलं वाटत नाही. हे ऐकून दादाजीही क्षणभर उदास झाले. मग ते शांतपणे म्हणाले, काही हरकत नाही बेटा, पंखुडी आली की आपण पुन्हा एकदा मोठी पार्टी करू. पण असं म्हणतात ना, आनंद आला की तो दोन्ही हातांनी स्वीकारावा, त्यामुळे आनंद अजून वाढतो. हे ऐकून आलियाने हलकसं हसत मान डोलावली. त्यानंतर कुणी काही बोललं नाही. थोड्याच वेळात सगळ्यांनी आपला नाश्ता संपवला आणि आपापल्या खोलीत निघून गेले. विराज आणि त्याचे बाबा ऑफिससाठी निघून गेले. दादाजी आणि दादीजी त्यांच्या खोलीत गेले. आलिया आपल्या दोन्ही मुलांना घेऊन खोलीत गेली आणि त्यांना तयार करू लागले, कारण आज त्यांचा नवीन शाळेतला पहिला दिवस होता. दोघेही खूप उत्साहित होते. आलिया त्यांना समजावत होती, म्हणाली, तुम्ही दोघांनी कोणतीही खोडी काढायची नाही. तुमची एकही तक्रार आली तर मी सोडणार नाही. शिक्षा नक्की मिळेल. दोघांनीही गोड चेहरा करत उत्तर दिलं, आम्ही खूप चांगली मुलं आहोत मम्मा. आम्ही अजिबात खोड्या करत नाही. हे ऐकून आलिया डोळे फिरवत म्हणाली, हो हो, मला माहिती आहे तुम्ही दोघे किती चांगले आहात ते. हे ऐकताच दोघांनी तोंड फुगवलं. मग आलियाने त्यांच्या गालांवर किस करत प्रेमाने म्हटलं, माझी दोन्ही गोड बाळं खूप शहाणी आहेत, पण शाळेत मस्ती करायची नाही हां. हे ऐकून दोघेही हसू लागले. थोड्याच वेळात आलियाने दोघांना तयार केलं आणि ती त्यांना घेऊन बाहेर आली. हॉलमध्ये विराजची आई बसलेली होती. त्या आलियाला विचारू लागल्या, तू मुलांना शाळेत सोडायला चालली आहेस ना. आलियाने मान हलवत होकार दिला. त्यावर विराजची आई म्हणाली, चल मग, मीही तुझ्या सोबत येते. मुलांना सोडून आपण मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करून घेऊ.
हे ऐकून आलियानेही हसत होकार दिला. काही वेळाने आलिया, विराजची आई कृष आणि तृष सगळे कारमध्ये बसले. थोड्याच वेळात मुलांची शाळा आली. आलियाने दोघांना प्रेमाने शाळेत जाण्यास सांगितलं आणि ते आनंदाने आत गेले. त्यानंतर कार मॉलच्या दिशेने निघाली. काही वेळाने ड्रायव्हरने एका मोठ्या मॉलसमोर कार थांबवली. आलिया आणि विराजची आई कारमधून खाली उतरल्या. विराजची आई प्रेमाने म्हणाली, चल बेटा, आज जाऊया आणि सगळ्यांसाठी छान ड्रेस निवडूया. आलियाने हलकसं हसत मान डोलावली आणि दोघीही हसत गप्पा मारत मॉलच्या आत गेल्या. तेवढ्यात मॉलचा मॅनेजर त्यांच्याकडे येऊन नम्रपणे म्हणाला, हॅलो मॅम, मे आय हेल्प यू? विराजची आई मोठ्या रुबाबात म्हणाली, तुमच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमधली सर्वात बेस्ट कर्मचारी पाठवा. आम्हाला आमच्या पसंतीनुसार ड्रेसेस दाखवणारी व्यक्ती हवी आहे. हे ऐकताच मॅनेजरने लगेच मान हलवली आणि तो तिथून निघून गेला. काही वेळाने एक मुलगी तिथे आली. ती दिसायला खूपच छान होती आणि त्या मॉलमधली जुनी कर्मचारी होती. तिने येताच दोघींना नमस्कार केला आणि त्यांना लेडीज सेक्शनकडे घेऊन गेली. आलिया आपल्या सासूसोबत ड्रेस निवडत होती. तिची सासू वेगवेगळे कपडे तिच्यावर धरून म्हणत होती, बेटा, हा ड्रेस तुझ्यावर खूप छान दिसेल. आलिया काही ड्रेस ट्राय करण्यासाठी चेंजिंग रूमकडे निघाली. तेवढ्यात विराजची आई तिच्या हातात अजून बरेच ड्रेस देत म्हणाली, हे सगळे ट्राय करून ये. इतके सारे ड्रेस ट्राय करायला आलियाने नकार दिला. तर विराजची आई प्रेमाने म्हणाली, नाही बेटा, ही पार्टी तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुला छान तयार व्हावं लागेल. मला वाटतं त्या पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा फक्त तुझ्यावरच खिळून राहायला हव्यात. आणि माझी सून आहेच इतकी सुंदर, अगदी चंद्राचा तुकडाच. हे ऐकून आलिया लाजली. विराजची आई तिच्या गालावर हलकेच थोपटत म्हणाली, जा आता, पटकन चेंज करून ये. मला बघायचं आहे की माझी सून कोणत्या ड्रेसमध्ये जास्त सुंदर दिसते. आलियाने हसत मान हलवली आणि ती चेंजिंग रूमकडे गेली. काही वेळाने ती ड्रेस घालून बाहेर आली आणि पाहून विराजची आई कधी होकारार्थी तर कधी नकारार्थी मान हलवत होती. शेवटी एक ड्रेस पाहून ती आनंदाने म्हणाली, हो, हा ड्रेस तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हे ऐकून आलिया पुन्हा एकदा लाजून हसली. त्यानंतर विराजची आई म्हणाली, आता या ड्रेसला मॅचिंग माझ्या मुलासाठीही ड्रेस घ्यावा लागेल, म्हणजे तुम्ही दोघं अगदी मेड फॉर इच अदर दिसाल. हे ऐकून आलिया हलकेच हसली आणि पुन्हा ड्रेस बदलण्यासाठी आत गेली. त्यानंतर आलिया आणि विराजची आई अजून काही ड्रेस निवडू लागल्या. घरातील प्रत्येकासाठी खास ड्रेस घेतले होते. सगळ्यांचे ड्रेस एकमेकांना मॅच होतील याची काळजी घेतली जात होती. आलियाच्या ड्रेसनुसार विराजसाठीही खास ड्रेस निवडण्यात आला. यानंतर विराजची आई आपल्या नातवांसाठी ड्रेस निवडू लागली. हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर सतत आनंदी हास्य होतं. ती हसत म्हणाली, मी खूप खुश आहे की मला 2 नातू आहेत. ते दोघं माझ्या जीवाचे तुकडे आहेत. हे ऐकून आलियाही हसली. त्याच वेळी मॉल समोर एक कार येऊन थांबली. त्यातून उतरलेला एक माणूस कुणाला तरी फोन करून म्हणाला, हो, मी त्यांचाच पाठलाग करत आहे. ते लोक एका मॉल समोर थांबले आहेत. समोरून काहीतरी बोललं गेलं. ते ऐकून तो पुन्हा म्हणाला, हो, मी लवकरच त्यांच्या घरी जाऊन सगळी माहिती मिळवतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लवकरच सगळी रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा समोरून काहीतरी बोललं गेलं. त्यावर तो माणूस म्हणाला,
ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत तुमचं काम पूर्ण करून देतो, असं म्हणत त्याने कॉल कट केला. तो मॉलकडे तिरक्या नजरेने पाहत होता. आलिया आणि तिची सासू कधी बाहेर येतात याची वाट बघत होता. पण दोघांनाही बराच वेळ लागला, कारण त्या प्रत्येकासाठी काही ना काही खरेदी करत होत्या. आलिया आणि तिच्या सासूने ड्रेससोबत मॅचिंग शूज, ज्वेलरी आणि इतर ॲक्सेसरीजही घेतल्या. शॉपिंग करत करत पूर्ण दिवस निघून गेला. उशीर होत असल्यामुळे आलियाने ड्रायव्हरला फोन करून कृष आणि तृषला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. हे ऐकताच ड्रायव्हर लगेच शाळेकडे निघाला. संध्याकाळी 7च्या सुमारास दोघी मॉलच्या बाहेर आल्या. त्यांच्या मागे मॉलचे काही कर्मचारी होते, ज्यांच्या हातात खरेदीच्या बॅग्स भरलेल्या होत्या. आलिया विराटच्या आईसोबत कारमध्ये येऊन बसली आणि सगळं सामान कारच्या डिकीत ठेवण्यात आलं. काही वेळातच ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार पुढे निघाली. दोघींच्याही चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. मध्येच आलियाने आग्रह केल्यामुळे विराटच्या आईने थोडंसं खाऊन घेतलं होतं, नाहीतर त्या पूर्ण दिवस उपाशीच राहिल्या असत्या. आलियाला आपल्या सासूची खूप काळजी होती, म्हणून तिने दुपारीच लंच मागवून घेतलं होतं. पण दिवसभर शॉपिंग केल्यामुळे त्या दोघींच्याही चेहऱ्यावर आता स्पष्ट थकवा जाणवत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.